अहो रघु काका, दार उघडय. होय होय. बाजूला काय हो, असं लपून लपून काय बघताय? जरा वाड्यातल्या माणसांना घाबरलात वाटतं. तसा नाही, आता सगळा जपू वया. जुनी नाती असत. इंदू वहिनीच्या हातचं चहा घेतलं मी, म्हणान वगीत त्यांका कळला ना तो वाद नको. हा, पण लग्नानंतर आपली भेट थेट वाड्यावर होईल, तेव्हा मात्र तुम्हाला माझ्या हातचा चहा प्यावा लागेल. धाक नाही दरावरण फुकटतो ना घरू. काही म्हणालात का? काय नाही, आता तुम्ही म्हणशात तसा करूचा लागता. मी तुमच्या हातची चहा घेतय. आता इथेही घ्या, बस. होय. घ्या. काका, तशी मी एकटीच आहे. नाही म्हणजे मदतीला कोणी नाहीये ना. चोंटो असा तो. हा, तो आहेच हो, पण तो काय काय करणार. तेव्हा तुमच्यावर खूप जबाबदारी आहे. अण्णांनी तुम्हाला मुहूर्ताविषयी सांगितलं असेल ना. पौर्णिमेला चांगला मुहूर्त आहे, फक्त वेळ चांगली बघा. होय तर बघलं. आणि गुरुजी की त्या अहो लग्न लावायला. ता बघतोय. सोमतो कोण आता गावातून आहे, तरी 20-25 जणांका सांगलंय, पण कोणाचा काय ना काय असत. अगदीच आडला तर मी असय. हो का? बरं, त्या दिवशी लग्नाला लागणारं सगळं सामान मी घेतलंय. ते अक्षता वगैरे तेवढं तुम्ही बघा, काही राहायला नको. काय फक्त नको, काम वेळेत व्हायला हवी, नाहीतर अण्णा नाईकांचा राग तुम्हाला माहितीये. होय तर. बरं, या सगळ्यासाठी काही पैसे लागणार असतील तर सांगा तुम्ही. होय तर, पैसे लागतले. घ्या. काही कमी पडायला नको. अण्णा नाईकांचं लग्न आहे, नाहीतर लग्न झाल्यावर तुम्हाला वाड्यात घेणार नाही मी. अहो असे काय बघताय? मस्करी केली मी. बरा, येतोय मी. अरे इंदुताई, अहो कोणी नाहीये, मस्करी करते. अरे हसतस काय? नाही केला तर आपल्याला उलटतला. एवढं काय झालंय? काय झालं म्हणजे पाटणकानी स्वतः माका तिच्या घराकडे बोलवल्या. भाग्य आहे. अरे कसला भाग्य? काय ते तुझं लग्नाचा उत्साह, इतकी लग्न बघलय, पण अशी लग्नाची तयारी आणि अशी होकाल कधी बघूक नाही. काय ती तिच्या डोळ्यात चमक होती, अख्खो वाडो दिसा होतो डोळ्यात. अरे वाड्यातल्या दागिन्यासारखे डोळे पिवळे पडलेले तिचे. तिच्याकडे बघून कळा होता ही आता बाई सगळा लुटतली. माका पैसे देऊन सांगता कशी सगळा व्यवस्थित करा, अमुक करा तमुक करा, जसं काय मी तिच्या गोवाचं नोकरच आहे. अरे हसतच काय ने ह्या ऐका तुका हसा घेता. अरे मग काय करणार आपण? अण्णानं तिला लग्नाचा शब्द दिलाय, मग आता आपण थांबू शकतो का ते लग्न? मी सांगतो हिच्याकडे काहीतरी अद्भुत शक्ती आहे. म्हणूनच तिनं अण्णा आपल्या जाळ्यात अडकल्यात आणि आता लग्नाच्या बंधनात अडकवू बघता. नाही मी तुका सांगतोय ती तुझ्यापेक्षा हुशार असा. माझ्यापेक्षा? हिच्यापासून सुटकेसाठी तू 10 उपाय केले असतील, पण हिना एकच उपाय केला, ती थेट अण्णाच्या गळ्यात. आता ती बघ अण्णावर कशी दादागिरी करीत, अण्णाची शेळी करून टाकीत. आपण बघत राहायचं.
फक्त बघत राहायचं. म्हणजे आपण काय करायच्यात ना, म्हणजे तुझ्या डोक्यात काहीतरी असताना. ते नारळ वाढव. सरिता, गो सरिता. काय वाय? अगो झाला की नाही दत्ताचा? किती वेळ लावता? नाही पावडर लावची हा, ना केसा वस्तून फणी फिरवूच्या. आहे येतात, पैसे घेतात. अगो घेतले ना मी पैसे. आहे पण असलेले बरे ना. आहे हा? निघूया, नाहीतर अंधार पडलो तर दुकान बंद व्हायची. वाहन आणूचं असत, आणखी काही ना काहीतरी असतच ना. चल लवकर. आहे बघा आता कोण घाय करता आता. ओ आहे, तुमची मगापासून वाट बघतात. काय वाये? होय तर चल दत्ता. आणि हा बघ, मी इल्यावर ना सगळी कामा करते. दुपारचं जेवण हा त्या गरम करूचा. वाय तर छान सांग हा. आणि हा बघ, वय ती गादीवरची ना चादर बदलून घे, धुतलेली घाल. आहे मी सगळा करतोय, जेवण पण गरम करून ठेवते. अगो तुका सांगितलंय ना, छाक सांग म्हणान. मी छायाताईंका पण सांगतो, तुम्ही आधी जावा बघूया, नाही तर उगाच उशीर व्हायचो. बर चल चल दत्ता. माधव भाऊजी, सरिता, भाऊजी तुम्ही? सरिता बघा माफ कर गो, मी चुकलंय. तुझंच बरोबर होतंय. ओ काय बोलतास? मगा माफ कर ग सरिता. ओ भाऊजी काय करतास? मी तुझं ऐकलंय नाही सरिता. ऐकलं असतंय ना तर ही येळ इली नसती गो, इली नसती. तुझं बोलणं म्हणजे ना कटकट वाटत होती सगळ्यांका, पण तू घरासाठी बोलत होतस. हे कोणाक कळलं नाही गो, कळलं नाही. हो, सगळ्यांनी तुझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. पण माका माझी चूक कळली. मी तुझा मोठा धीरच आहे, पण आता ह्या क्षणी तुझा मोठा गुन्हेगार आहे गो, गुन्हेगार आहे. बघा माफ कर गो. भाऊजी, ओ भाऊजी काय झाला काय? सगळं संपेल ग, हे सगळं खूप वाईट होईल. ती दोघं सगळं. भाऊजी, भाऊजी, ओ माधव भाऊजी, माधव भाऊजी, माधव भाऊजी. झेपना नाही तर घेऊ किती होई. ताईनू माझे ना आता हात पायच कापत होते. दारात इले तेच हलत डुलत, घरभर नुसतो वास. तोंडात हात लावलाय ना तरी वास जात नव्हतो. कुणीतरी त्याका पाजलं नसत. नाक दाबून तर कोण पाजणार नाही ना. का काय वाटता काहीतरी बिनसला असतं. अगो काय बी नसतला. सकाळी तर बरं होतो, कामगारांकडसून कामा करून घेई होतो. नंतर खाय बाहेर गेलो काय माहित नाही, इलो होतो असो. आहे आता रडतो किती, रडन काय होताला काय? काय सर तो ह्या सगळ्या झाला तेव्हा मी घरातच होतो. मग मग आवाज नाही दिलस तो. ताई आता तुमका बोलून तुम्ही काय त्यांची उतरवणार होता? मग तसा न हिचा काय झाला ना का तरी कळला असता. काय नाही काय नाही काय बडबडत होते. काय म्हणावतो? आता एवढी पियाल्यावर माणूस काय बोलता आता त्याचा ते का तरी कळता काय?
काय झाला काय माहित नाही. आहे भावनेच्या आहारी गेलो असं. कसली भावना आणि कसला काय? हा, सगळ्यांका भावना असतात म्हणून काय सगळी जण पिऊक लागती? सरिता दत्ता तुम्ही जाऊन झोपा, मी बसते आहे सर. आहे तू जा, मी बसतोय. अरे जावा तुम्ही, माका झोप नाही येतली, जावा. सावकाश. हो रे बा. काय गो? माका काय वाटता, माधव भाऊजींका ना काहीतरी सांगूचा होता. मी वर काय बोललंय नाही, मी बोललं असते ना तर मी पुढे पुढे बोलतोय असं म्हणाला असतास. सरिता आता काय या सगळा? अहो, माधव भाऊजी इले तेव्हा काय झाला? माधव भाऊजी इले ना तेव्हा बडबडत होते. आज सांगितलंच. अहो, बडबडत होते ता सांगितलं, पण काय बडबडत होते ता काय सांगितलं? माझी माफी माग होते. सरिता खोटा वाटता ना तुमका? हा, खोटा वाटता ना? मनात मी काय वर बोललोय नाही. हो, माधव भाऊजी सारखा म्हणी होते माझा चुकला माझा चुकला, सरिता तुझाच बरोबर असा असं बोलत होते. काय बरोबर असा आणि काय चुकला या काय माका कळला नाही. नेमका काय सांगूच असत तेंका? तुमका काय वाटता? सकाळी त्याला जाग येईल ना, मग बघूया. चल आता. माधवा काहीतरी नक्कीच झाला असताला, नाहीतर तो असं वागूच नाही. माहिता माका काय वागूच असतो. चाय ताई, चाय देऊ का वाज? दी. थांब थांब. काय गो, सकाळीच उठलंस, मग आवाज देऊ नये, मी केलं असतं मदत. आता हाकच मारणार होते तुमका. सगळी कामा झाल्यावर 2 जीवांचा असस तू. काम करत नसलंय ना तरी माणूस की असा माझ्याकडे मदत करतले मी. बरं, आता चाय खाऊन झाली ना की मग मका पीठ मळून देऊ. अगो ताना पिठात माझ्याकडसून पाणी जरा जास्ती पडता. बरं, मी मळतोय मग. काय गो, आहे खयसा? आहे वर असत अजून. रात्री उशीर झालो ना, जा गेली नसत. आणि आमचं थोरलो भाव अजून शुद्धीवर येलो की नाही काय माहित आता. काय गो, काल रातच्या दत्ताक काय सांगी होतोस? कधी? अगो असा काय करतो, मी पाणी घेऊन जाय होतं तेव्हा बोलता बोलता थांबलंच नाही तू. काय 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 नाही हो, माधव भाऊजींची वाईच काळजी वाटत होती ना म्हणून जरा असा. होय काय? होय होय तो माधव भाऊजींका जा गेली असत ना, वाईट चाय देऊन येते. हा, तुका दिराची लयच काळजी नाही, डोका दुखत असत ना, जोड झाला असत, चाय प्याले ना की वाईच बरा वाटत त्यांका. तुका दिराची बरी काळजी असं देत. मी देतोय नेऊन चाय, माझा पण होय तिला. घेवा.
सगळ्यांचे कान टवकारलेले असतात. कायच बोलूक नको या घरात. आहे घ्याय काय गे माधव खाय गेलो. उठलो काय हो खाली नाही आहे का? नाही खाली नाही असा. बाह्य नाही घे बाहेर नाही असा. घे बा. तिची पुस्तकं पण कमी असत. बॅग खाय गेली. आहे तिची कापडं पण नाही असत. काय हे बाय म्हणजे माधव गेलो की काय?